अचलपूर जुड्या शहरात रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरांचा मुक्काम असून हा मुक्काम मोठ्या अपघाताला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे। परतवाडा अचलपूर शहरात दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण वाढत आहे। त्यात शहरातील मुख्य रस्त्यावर सकाळी, दुपारी व सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याचे आपण नेहमीच पाहतो। गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरांचा मुक्काम दिसून येत आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। यावर वेळीच नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना न केल्यास मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करून रस्ता मोकळा करून द्यावा अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून येत आहे। सध्या मोकाट जनावरांसाठी आकारला जाणारा दंड मोठ्या जनावरांकरिता 1000 रुपये प्रत्येकी दिवस तर लहान जनावरांकरिता 500 रुपये प्रत्येकी दिवस असा दंड आकारला जात आहे। तरीही मोकाट जनावरांच्या मालकांना याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही। त्याचे एकमेव कारण म्हणजे नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार कारवाई केल्या जात नाही। अचलपूर परतवाडा जुड्या शहरात रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर दिसून येत आहे। यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते। त्यामुळे तात्काळ या मोकाट जनावरांचा नगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात दंड आकारून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावावा अशी प्रतिक्रिया बल्लू जवंजाळ, बांधकाम सभापती अचलपूर यांनी दिली आहे। आज शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी मोकाट ढोरांचा सुळसुळाट झाला आहे। प्रशासनाचं कसल्याही प्रकारचं लक्ष त्या जनावरांवर नाही आहे। घरगुती जनावरं जे मालकीचे आहे ते जनावरंसुद्धा या चौकात रस्त्यावर दिसतात। खरं तर प्रशासनानं आहे त्यापेक्षा अधिक जास्त दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून जे अपघात सध्या घडत आहेत की एखादी टू व्हीलरवर जर येत असेल तर हे जनावर उठून वेगानं दुसऱ्या दिशेनं पळतं आणि तिथं अपघाताचं प्रमाण आज शहरात वाढलेलं आहे। ते रोखण्यासाठी प्रशासनानं प्राथमिकतेनं जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करून या गुराढोरांच्या मालकावर, त्या गुरांवर कारवाई केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। विजय काकडे, RCN न्यूज, परतवाडा।